विरोधात मनसे आक्रमक. ठाण्यात लोढा बिल्डरच्या विरोधात मनसे आक्रमक. ठाण्यातील कोलशेत लोढा आमरा सोसायटी बाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी. लोढा बिल्डर हजार मराठी तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक आकर्षक ऑफर तयार करतात आणि गरिबांसाठी स्वस्तात घर आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ऑफिस काढतात. गणेश भोईर नावाचा एक रिक्षा चालक आहे. त्यांनी 2 वर्षापूर्वी लाईट बुक केला आणि 3 लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्यांनी लोनसाठी प्रोसेस केली आणि त्यांचं लोन झालं नाही आणि तो बुकिंग रद्द करायला आला आणि त्यानं सांगितलं की तुमचं जे काही अमाऊंट आहे ते तुम्ही कट करा आणि बाकीचे काही पैसे परत करा. मागील 2 वर्षापासून त्याला बिल्डरकडून पैसे येत नाहीत. काल त्याला सांगितलं की तुला पैसे मिळणार नाहीत, जे करायचंय ते कर. अजून एक केतकी नावाची मुलगी आहे. त्यांचा देखील हॉटेलचा व्यवसाय होता आणि आई वडील नसलेली ती मुलगी आहे. त्यांनी देखील 15 लाख रुपये भरले आणि त्यांना 10 लाख रुपये परत देण्यात आले. आम्ही सोबत असल्यामुळे त्यांचे 5 लाख रुपये कट करण्यात आले. नाईक आणि पंडित नावाच्या महिला आहेत. त्यांनी देखील 2,08,00,000चं घर घेतलं. त्याला 65 लाख रुपयांचा दंड आकारला गेलाय. अशा हजारो केस बिल्डरच्या विरोध आहेत. बिल्डर पैसे कसं करत नाही अशा अनेक तक्रारी बिल्डरच्या विरोधात आमच्याकडे नागरिक घेऊन येत असतात. लोढा हे मंत्री असल्यामुळे नागरिकांची दखल घेतली जात नाही. रिक्षा चालक गणेश त्याचे पैसे परत मिळावे यासाठी एका वर्षापासून पाठपुरावा करत आहे. म्हटलं कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आंदोलन करत आहोत. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. बिल्डर पैसे परत का करत नाही हा एक बिल्डरचा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधील बिल्डरचा हाच विषय आहे. आमच्या गणेशनं 3 लाख रुपये दिले आहेत आणि तो सकाळी 8 वाजता रिक्षा काढून सायंकाळी 7 पर्यंत रिक्षा चालवतो तेव्हा त्याला 1,000 रुपये मिळतात आणि आता भागिले 3 लाख रुपये करा आणि त्याचे पैसे आम्ही खाऊ देणार नाही. त्या रिक्षा चालकाला 300 दिवस लागले 3 लाख रुपये कमवायला. आम्ही लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढणार म्हणजे काढणार. यांच्या हातात काही पॉवर नाहीये. मला माहिती आहे यांच्या हातात काही पॉवर नाहीये. ज्यांच्या हातात पॉवर आहे त्यांना बोलवा. निर्णय घेणारा माणूस बोलवा की हा माणूस निर्णय घेऊ शकतो या विषयात. प्रोजेक्ट डायरेक्टर तू गपरे तू गप्पा सांगितलं गप्पा बस. तू चल जा तू पहिला. कुराडेला बोलो. कुराडे साहेबांना बोलो. कुराडे साहेबांना. अरे असं कसं होईल? तुम्ही जर असं करत असाल तर मग आम्ही थांबतो पुण्यावर नाही येईपर्यंत. इकडे ये चल. तू उत्तर देतो नाही. ये ना इकडे. पुढे ये ना. उत्तर दे ना. पुढे येऊ. साहेब बोलत आहे. पुढे ये. पुढे याचं काय या आईचं काय करणार? 1 वर्ष झाला रोज येत आहेत, रोज पैसे मागतायत. त्यांचं काय करणार? ह्यांचा विषय साहेब खरंच मला माहिती नाही. मग कशाला येतो? त्यांचा विषय माहिती आहे साहेब. तुला जे माहिती गोष्टीची माहिती नाहीये तू येऊ नको पुढे. त्याचीच आई आहे. 1 मिनिट. कधी 1 वर्ष झाला? मला बाबूजी 10 दिवसात त्यांचं 1 मिनिट. काल आम्हाला उत्तर द्या. 1 मिनिट. काल आम्हाला उत्तर दिलं देणार. 1 मिनिट. बोलू ते. काल काय सांगितलं? त्याला देणार नाही म्हणून सांगितलं. तुमच्या कोण बोला? तो जयेश ना. तो चुकीचा बोलला साहेब. मग आम्ही काय करू? आम्हाला मेसेज कोण देतो? तुम्ही देता ना. ती एक मुलगी आहे तिला बोलो. चला मागे जाऊ आपण. चला मागे या सगळे येतील. 5 लाख रुपये कट करतात सरळ त्या मुलीचे. चूक आहे ना. असे किती? आता एक पुस्तक दाखव त्या मुलीचं. तिला 60 लाख रुपये दंड मारला तुम्ही. 60 लाख रुपये पेनल्टी आहे. 1,40,000च्या घरात 60 लाख दंड. सगळं चुकीचं आहे. तुम्ही आला स्वतः त्यासाठी आला. अरे पाचशे किती लोक आहेत त्या महाराष्ट्रात की लोढांनी फसवलेत. या बाईला हा मुलगा रिक्षा चालवतो बरोबर आहे. 20-20 रुपये रोज कमवतो आणि 3 लाख रुपये तुम्हाला दिले. त्याचं लोन नाही झालं. त्याचे पैसे परत करायला नको. या मुलीने ही मुलगी पूर्ण व्यवसाय करायची. 2 हॉटेल होते म्हणून घर घ्यायचा प्रयत्न केला. 15 लाख रुपये दिले. आज ती मुलगी धंद्यातनं तिच्या लॉसमध्ये म्हणून तिने त्यातनं क्विट झाली. तिला 10 लाख दिले. 5 लाख कट केले. कशाबद्दल 5 लाख कट केले? का? तिने 15 लाख त्या मुलीला आई वडील नाहीत. महिला तिने कमवलेले पैसे आहेत. 5 लाख रुपये कट केले सरळ तिचे. आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. काय नेमकं प्रकरण आहे आणि जर मागणी पूर्ण नाही झाली तर मनसेचं पुढचं माणसाचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो लोढा बिल्डर हा हजारो
मराठी तरुणांना फसवण्याचं काम करतोय. अनेक तरुण आणि हे लोक आकर्षित ऑफर तयार करतात की गरिबांसाठी स्वस्तात घर, आरामात पैसे द्या, कमवून पैसे द्या, असे वेगवेगळे ऑफर करतात. गणेश भोईर नावाचा एक रिक्षावाला आहे. त्याने 2 वर्षापूर्वी एक फ्लॅट बुक केला, 3 लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्याने लोनला प्रोसेस केली आणि त्याचं लोन झालं नाही म्हणून तो बुकिंग रद्द करायला आला. त्यांनी सांगितलं बुकिंग रद्द करून तुमची काय इनिशियल जी अमाऊंट आहे ती कट करा आणि माझे पैसे परत करा. मागील 2 वर्षापासून त्याला पैसे देण्यात येत नाही आहेत. काल अचानक सांगितलं आम्ही पैसे देणार नाही, तुला जे काय करायचं कर. तिथे केतकी नावाची एक मुलगी आहे, तिचा एक व्यवसाय होता हॉटेलचा. ही आईवडील नसलेली मुलगी आहे आणि त्या मुलीने देखील 15 लाख रुपये भरले आणि 15 लाख रुपये भरल्याच्या नंतर तिला 10 लाख रुपये परत करण्यात आले. तेही मी 6 महिने पाठी लागल्याच्या नंतर 5 लाख रुपये तिचे कट केले. आणखी एक नाईक नावाच्या लेडीज आहेत, पंडित नावाची लेडीज आहे, तिने 2,08,00,000चं घर घेतलं आणि तिला 65 लाख रुपये दंड मारण्यात आलेला आहे. अशा हजारो केसेस लोढांच्या विरोधात आहेत. अप्पर ठाणा, लोढा, पलावा, लोढा आमारा अशा अनेक ठिकाणी अशा अनेक लोक आहेत ज्यांच्याकडनं 5-5, 10-10, 15-15 लाख रुपये घेण्यात आले आणि त्यांचे पैसे परत करत नाहीत लोढा बिल्डर. हा झाला बुकिंगचा अमाऊंट, हे पार्ट. अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्याने घरं ह्या बिल्डिंगी बांधल्या आणि त्यांना बिल 2 कोटी रुपये झाल्याच्या नंतर 50 लाख रुपये लेना है तो लो, नाही तो कोर्ट पे जाओ असं सांगितलं जातं. इथे लोढामध्ये लोढा आमाराची टीम आहे ज्यांच्या मेंटेनन्सचे 90 करोड रुपये बिल्डरने खाल्ले असं लोढा आमाराच्या लोकांचं मत आहे. आणि रोज लोढा आमारामध्ये दर रविवारी लोक साखळी आंदोलन करतात लोढा बिल्डरच्या विरोधात. अशा अनेक तक्रारी लोढा बिल्डरच्या विरोधात आहे. परंतु लोढा हे स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही. आणि मी स्वतः 1 वर्ष झाला गणेशच्या पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा करतो आहे, परंतु लोढा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळवून देत नव्हता. म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत सर्व लोकांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही. सर, जर मागणी पूर्ण नाही झाली तर काय नेमकं पाऊल असणार आहे आणि किती जणांचा फसवणूक जी आहे? असे अनेक लोक आहेत. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, पंडित म्हणून एक महिला आली, त्यांचा फोन आला, 65 लाख रुपये दंड. 2 कोटीच्या घरावर जर 65 लाख रुपये दंड ती भरायचा असेल तिला, तर ती बाई कसं भरेल? मग घराची किंमत काय झाली? म्हणजे रेराचा कायदा आहे की जर बुकिंग रद्द केली तर तुम्हाला पूर्ण पैसे त्या माणसाचे परत करावे लागतात, असा कायदा आहे. तरी हे बिल्डर लोक त्यांचे पैसे परत करत नाही. मग कायद्याचा काय उपयोग? मग कायदे कशाला बनवले? मला असं वाटतं की बिल्डर लॉबी ही सरकारवर हवी आहे आणि त्याच्यामुळेच गरिबांना ह्या सगळ्या ह्याच्यातनं जातं आहे. हा फक्त लोढाचाच विषय नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध मोठमोठ्या बिल्डरांचा विषय आहे की एखाद्या माणसाने जर एखादं घर बुक केलं आणि त्याचं जर लोन मंजूर झालं नाही तर त्याने डिपॉझिट दिलेले पैसे, म्हणजे त्यांनी पुढे ॲडव्हान्स दिलेले पैसे हे मिळवण्यासाठी त्याला त्याच्या चपला घासाव्या लागतात. त्यांना काही लोकांना चपला घासून अर्धे पैसे मिळतात, काही लोकांना तर पैसेच मिळत नाही. लोक शेवटी कंटाळतात आणि बाजूला टाकतात. अनेक लोकांनी तर दागिने घाण ठेवतात. त्यांच्या अट्रॅक्टिव्ह ऑफरला हे लोक बळी पडतात, दागिने घाण ठेवतात आणि दागिने पण जातात आणि घर पण मिळत नाही. सो या सगळ्यांचा आम्ही आज विरोध करतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे जोपर्यंत गणेशचे पैसे मिळणार नाही तो आम्ही आज इथनं जाणार नाही. त्यांना आम्ही मागचे 3 दिवस झाले आमची लोक येत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत, पण कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही असं ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. आमचा अल्टिमेट हाच असेल की ज्या गोरगरिबांचे पैसे घेतलेत ते परत करा. त्यांचे नावं मोठी आहेत पण लक्षणं यांची खोटी आहेत. गरिबांना फसवणं, गोरगरीब जनतेचा विचार न करतं रिक्षावाले आहेत, काही भांडी घासणाऱ्या महिला आहेत, काही कुठेतरी मिडल क्लास 25,000ची नोकरी करणारी लोक आहेत. या सगळ्यांची फसवणूक लोढा बिल्डरकडनं होतं. आमचा गण्या जर 3 लाख रुपये जर त्यांनी दिले, 2-3 लाख रुपये दिले असतील, तो दिवसाला सकाळी 8 वाजता रिक्षा काढतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रिक्षा चालवतो, त्याला 1,000 रुपये मिळतात. आता तुम्ही डिवाईड करा, 3 लाख भागिले 3 लाख करा, म्हणजे 300 दिवस गण्याने मेहनत केल्याची कमाई याला खाऊन देणार आहे आम्ही. 300 दिवस लागले त्याला 3 लाख रुपये कमवायला. आम्ही याला खाऊन देणार नाही लोढाला. लोढाच्या घशातनं ते पैसे काढणार म्हणजे काढणार.